नमस्कार. कथेच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूयात. करुणा मॅडम कशा आहात? तिच्यासमोर उभं राहून कुणालने विचारलं तसं ती थोडी भेदरली. तिच्यासमोर तो उभा होता, अगदी शांत, चेहऱ्यावर असलेला कॉन्फिडन्स आणि रोखलेली नजर समोरच्याला घाबरवण्यासाठी पुरेशी होती. खिशात एक हात ठेवून तो अगदी शांतपणे बोलत होता. त्याच्या शांत आवाजात असलेली जरब त्या शांतते इतकीच भयानक होती. "तरण, तू इथे काय करतोयस?" तिने घाबरत अडखळतच विचारलं. घशाला पडलेली कोरड आणि कशाला बोलताना ती गिळत असलेली औंढे त्याच्या चेहऱ्यावर स्माईल देऊन गेली, पण त्याने तरीही चेहरा नॉर्मल ठेवला. "अरे, तू माझ्या ऑफिसमध्ये येऊन गेल्याचं समजलं त्या दिवशी आपली भेट नाही ना, म्हणून म्हटलं तुला भेटायला यावं," कुणालने शांतपणे बोलत हळूहळूच व्यक्त केलं. आणि तिने पुन्हा औंढा गिळलाच. "म्हणून तू मला असं इथे घेऊन नाही येऊ शकत." तिने पुन्हा औंढा गिळला. "इथे म्हणजे काय रे? इतका चांगला हॉटेल आहे, 5 स्टार आहे. इथे तुला काही कमी आहे का?" कुणालने उगाच काळजी दाखवत विचारलं. तसं तिने घाबरतच नकारार्थी मान हलवली. "काही कमी असेल तर सांग, तुला सर्व मिळेल. पण त्याआधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे." तिच्यासमोर खुर्चीवर बसत कुणालने निर्विकार चेहरा करतच विचारलं. "प्रश्न? हे बघ, माझ्याकडे तुझ्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाही." थोडंसं स्वतःला सावरतच ती बोलली होती. त्याचं हे असं रूप पहिल्यांदा बघितलं होतं तिने, त्यामुळे मनातून खूपच घाबरली होती, पण तरीही स्वतःला शांत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू होता. "मीनाक्षी कुठे आहे?" कुणालने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विचारलं. तसं काही क्षणासाठी नाहीशी झालेली भीती तिच्या चेहऱ्यावर पुन्हा दिसली. "मग मला नाही माहिती," तिने अडखळतच सांगितलं. "तुझी बहीण आहे ना ती? ती कुठे आहे ते तुला माहिती नाही?" कुणालने तिला डिवचलं. ती औंढा गिळत होती, पण बोलत काहीच नव्हती. "तुला असं नाही वाटत की भेटून ट्रॅप करण्याची पद्धत जुनी झाली?" "अगं, मीनाक्षीने सुद्धा तेच केलं होतं. याच रूममध्ये मला अडवून तिने माझे आणि पियाचे फोटो व्हायरल केले होते." कुणालने सांगितलं. तसं ती आजूबाजूला बघू लागली. "हे माझंच हॉटेल आहे. तेव्हापासून ही रूम कायम माझ्यासाठीच बुक असते. आधीही माझ्यासाठीच होती, पण आता चुकून सुद्धा इथे कोणाला येऊ देत नाही." "तू पहिलीच." कुणालने सुद्धा आजूबाजूला बघत दीर्घ श्वास घेतला. खूप साऱ्या आठवणी होत्या त्याच्या इथे, पिया आणि त्याच्या. त्याला बाहेर जाऊन कधीच जेवायला आवडत नव्हतं. फार कमी वेळा जायचा आणि तो त्यात सुद्धा रेस्टॉरंटमध्ये बसून तर नाहीच. मग त्यांची डिनर डेट इथेच असायची, या रूममध्ये. प्रत्येक वेळी ही रूम नव्याने सजायची, खास तिच्यासाठी. ती आणि तो त्याच्यासाठी वेगळेच नव्हतेच. आता रूममध्ये नजर फिरवताना आठवण येत होती तिची. तिथे त्याने कोणालाच येऊ दिलं नव्हतं, पण आता वेळ कमी होती म्हणून, पण तेही फक्त काही वेळासाठीच. ते सुद्धा काळजी घेऊन. तिथल्या एकाही वस्तूला तिचा बोटसुद्धा लागणार नाही याची काळजी घेतली होती त्याने. अगदी तिला बसवलेली खुर्चीसुद्धा बाहेरून मागवलेली. "तू इथली पाहुणी आहेस, फक्त तुझा पाहुणचार करायला लावू नकोस इतकंच सांगेन." स्वतःला भानावर आणत कुणालने सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं तर तिच्या चेहऱ्यावर भीती होती. "मीनाक्षी आणि तिची फॅमिली कुठे आहे? इफ आय एम नॉट रॉंग, तुमच्या फॅमिलीचा एक बिझनेससुद्धा आहे ना, ज्यातून काही वर्षापासून मीनाक्षी आणि तिच्या वडिलांनी लक्ष काढून घेतलं आहे?" काहीसा साशंक होत कुणालने विचारलं. ती पुन्हा शांत. "मला जितका वेळ शांतपणे विचारायचं होतं तेवढं विचारलं, आता पटापट बोलायचं." "मीनाक्षी कुठे आहे?" कुणालने विचारलं. "कोणाच्या सांगण्यावरून तू ऑफिसला आलेलीस?" ती काहीच बोलली नाही. तसं त्याने पुढचा प्रश्न टाकला. "प्रथमेश माझा मित्र आहे. त्याला भेटायला मी येऊ शकते," तिने घाबरतच सांगितलं. "फक्त बाहेर जाण्यासाठी." "ही जागा नक्की कोणाची?" कुणालने यशवंतकडे बघत विचारलं. 1 आठवडा झाला होता, पण अजूनही त्या घराच्या मालकाचा पत्ता लागला नव्हता, की कायदेशीररित्या तो बंगला कुणालच्या नावावर होऊ शकला नव्हता. इथे चालू असलेला तपास अजूनही बाहेर कोणाला माहिती नव्हता, पण त्याची फिकीर कुणालला नव्हती. बाकी सर्वच तो मॅनेज करणार होता. आता गरजेचं होतं ते फक्त त्या व्यक्तीला शोधण्याची, ज्याचा अजून काही शोध लागला नव्हता. प्रथमेशचं लग्न झालं त्यानंतर तो थोड्याच वेळात तिथून निघाला होता. पिया कितीही आनंदात असल्याचं दाखवत असली तरीही तिला होणारा त्रास तो जाणवत होता. त्याला सुद्धा त्याचा त्रास होतच होता. डोळे त्याच्या सुद्धा पाणावत होते, पण तो दाखवू शकत नव्हता. वानरसेनेचा आनंद आणि तरीही असलेली समज तो बघत होता. कितीही मस्ती केली तरी पियाची घेतलेली काळजी तो बघत होता. आता सुद्धा तिची काळजी वाटत होती, पण ती वानरसेनेसोबत होती म्हणून तो थोडासा निवांत होता. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. ती शांत झाल्यावर तिला माहेरी जायचं आहे का, हे त्याने विचारलं होतं.
तिकडे तिला पाठवायचं नाही यावर ठाम झालेला तो पण कविताताईची बाजू ऐकली आणि त्याने त्याचा निर्णय बदलला होता. पण ती मात्र तिच्या निर्णयावर ठाम नव्हती गेली. ती माहेरी जाणार सुद्धा नव्हती. रात्रीच निघाला होता तो घरून, पण तिकडेच होता, घराच्या जवळ. पिया त्याच्याशिवाय राहू शकेल यावर खात्री नव्हती, म्हणून जवळच थांबलेला होता. त्याच्याच रूममध्ये लावलेले लिस्टिव बघत होता. त्याला मिस करत होती ती, पण स्वतःला सावरत होती. तिच्या अंगावर त्याचाच काही वेळापूर्वी घातलेला टी-शर्ट होता, तरी बाजूला एका मोठ्या सॉफ्ट टॉयला त्याचे कपडे घालून तिने मिठी मारली होती. तिच्या वागण्याचं त्याला वाईट वाटत होतं, तर तिच्या बालिशपणाचं हसू येत होतं. कितीतरी वेळ तिला बघत तो जागाच होता. सकाळ झाली. ती गडबडीतच खूप गोष्टींचा मागोवा घ्यायचा होता. ती ठीक असल्याची खात्री करून तो बाहेर निघाला. ती आधी करुणाला भेटला होता. तिच्याकडून मीनाक्षीचा काही शोध लागला तर काम सोपं होईल असं वाटत होतं, पण नाही. हातात फक्त निराशाच लागली होती. तिच्याकडून काही समजलं नाही, म्हणून त्याने पुन्हा त्याच बंगल्यातून शोधाशोध सुरू केली. इथे काही इनलिगल काम होतं का? कुणालने विचारलं. तसं पुन्हा नकारार्थी मान हलली आणि कुणालच्या कपाळावर आठ्या उमटल्या. असं कसं? तो गेला. कपाळावर आठ्याउमट गडद करूनच प्रथमेशने विचारलं. तसं ब्रेकफास्ट करत असलेल्या आजींनी एक कटाक्ष त्याच्यावर टाकला. असं कसं? आम्हाला सांगून सुद्धा गेला नाही. प्रथमेशच्या मागोमाग केतकीची सुद्धा धुसफूस चालू होती. काया आणि प्रथमेशच्या लग्नाची पूजा होती आणि कुणाल घरात नव्हता, म्हणून सर्वच नाराज झाले होते. काम असतात त्याला, आजींनी नाराज होऊन सांगितलं, पण पूजा आहे घरात. प्रथमेशने त्याची नाराजी व्यक्त केली. तसं आजीची रोखलेली नजर त्याच्यावर पडली. मला त्याने आज सुद्धा बाहेर जायचं नाही सांगितलेलं आहे. तो नाराजीतच पुटपुटला. आज पूजा आहे तुझ्या लग्नाची आणि तुला ऑफिसला जायचं आहे. तो बाहेरचं हँडल करतोय तर निदान ऑफिस तरी मला हँडल करू देत. उद्यापासून जा, आजींनी सांगितलं. तसं त्याने सुस्कारा सोडला आणि पुढचे गप्प खायला लागला. तो शांत झाला तसं बाकीचे सर्व सुद्धा शांत झाले. तुझं लग्न होऊ देत, मग तुला सांगतो, कार्तिकच्या गाण्यात पुटपुटत प्रथमेशने तिकडून निघून गेला. तसं त्याने खांदे उडवत त्याला चिडवलं. सकाळपासून कायाला सुद्धा रूमच्या बाहेर येऊ दिलं नव्हतं. ती थेट पूजेलाच बाहेर येणार यासाठी कार्तिकने घरातल्या सर्वांना कन्व्हिन्स केलं. त्यामुळे प्रथमेशची धुसफूस जास्तच वाढलेली. आता एकाच घरात राहून आपण भेटू पण शकत नाही का? रूममध्ये येताच त्याने कायाला फोन लावत त्याचा राग काढला. अरे भेट ना, थांब मीच आले तुला भेटायला, तिकडून उत्तर आलं. तसं त्याने चिडून हाताची मुठं चवळली. रिद्धी, तू? त्याच्या कानातून धूर निघालाच बाकी होता, तर इथे त्याचा आवाज ऐकून हसण्याचा आवाज वाढलेला होता. असं कोणाचा फोन उचलायचा नसतो. बॅड मॅनर्स. शेवटचे शब्द बोलण्याआधीच फोन कट झालेला आणि तो दरवाजात उभा राहिलेला होता. तू इथे काय करतोयस? निघ इथून. पूजा अजून झाली नाही. तारा आणि रिद्धी कायाच्या समोरच उभ्या होत्या. पूजा होऊ तरी दे, मग तुम्हा दोघींना तिला भेटायला देतो का ते बघाच. त्याच्या बोलण्यावर त्या दोघींनी तोंडावर हात ठेवतच रिॲक्शन दिली. तसं त्याने नकारार्थी मान हलवली. कायाचे डोळे मोठे झालेले. त्या दोघी मात्र त्याला चिडवतच हसत होत्या. त्यांच्या मागे असलेली काया त्या दोघींच्या पाठीमागून त्याला चिडवत होती. मी तिला भेटणार आणि आताच भेटणार. जर तुम्ही दोघी आता इथून नाही गेलात ना तर पुढे येणाऱ्या त्याला हात दाखवतच त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. तुमच्यासमोर तिला किस करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचं तुम्ही बघून घ्या. त्या दोघींच्या मधूनच त्याने तिला स्वतःच्या जवळ खेचलं. माधुरी असली तरी सर्वांना सांभाळून राहावं लागलं. कॉलेजला जाणारी असली तरी तिच्यासमोर आगाऊपणा करण्याचं टाळत होते ते. पण आता ती नव्हती, त्यामुळे प्रथमेश मात्र बिनधास्त झालेला होता. प्रथमेशच्या अशा वागण्याने त्या तिघींचे डोळे मोठे झाले होते, तर त्याने डोळ्यांनीच त्यांना बाहेर जाण्याचा इशारा केलेला होता. तू बाहेर ये, मग तुला सांगतो. त्या दोघी हसतच तिकडून निघून गेल्या. प्रथमेश काया त्याला डोळे दाखवत होती, पण तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने तिला मिठीत घट्ट केलं होतं. तसं तिने सुद्धा मिठी घट्ट करत त्याच्या छातीवर डोकं टेकवलं होतं. तर प्रेक्षकांनो, कथा खरंच खूप सुंदर आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग सुद्धा तेवढी आहे. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या कथेचे राहिलेले सगळेच भाग एन्जॉय करा. काया, त्याचा हळुवार आवाज तिच्या अंगावर शहर आणून गेला. ती खाली मान घालून शांत बसली होती. आज सकाळीच पूजा झाली होती. काही मोजक्याच माणसामध्ये पूजा पार पडली. संध्याकाळच्या वेळेत पाहुणे मंडळी येऊन गेले होते. आजपासून ती त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये कायम राहणार होती. सर्व पाहुणे गेल्यावर त्याच्या रूममध्ये सोडलं होतं, तर कुणालला दरवाजात अडवून त्यांच्याकडून सर्वांचे गिफ्ट घेतले होते आणि नंतरच त्याला आत सोडले होते. तेव्हा कुठे आत्ताचा हा त्यांच्या दोघांचा खास क्षण आला होता.
2 वर्षापेक्षा जास्त ते एकमेकांना ओळखत होते, पण आजचा हा क्षण दोघांच्याही मनावर दडपण आणणारा तेवढाच होता. नर्वस होता. त्याने तिच्यासमोर बसत विचारलं, "पिया आणि रिद्धीला रूमच्या दिशेने येताना बघितलं तेव्हाच कसली तरी तयारी करू नका हे त्याने सांगितलं होतं. आज त्यांची फर्स्ट नाईट होती म्हणून खास तयारी होणार हे त्याला चांगलंच माहिती होतं, पण त्याने आधीच नकार दिलेला होता. तरी रूममध्ये सेंटेड कॅन्डल्स लावलेल्या होत्या. बेडवर काही गुलाबांच्या पाकळ्या हार्ट शेपमध्ये सजवलेल्या होत्या. त्याच्या बोलण्यावर तिने होकारार्थी मान हलवली. "इट्स ओके." मी सुद्धा थोडा थोडा गुडघ्यांभोवती गुंफलेले तिच्या हातांना सोडवत त्याने तिचे पाय लांब केले आणि त्यावर डोकं टेकवत शांत झोपला. त्याचं हे असं वागणं तिच्या मनावरचं दडपण कमी करत होतं. "काया." त्याने पुन्हा हाक मारली तशी इतका वेळ नजर चोरत असलेल्या तिने त्याच्याकडे बघितलं. तसं तो मात्र गालातच हसू लागला. "कुणाल." तिचा आवाज आला तसं त्याने समाधानाने डोळे बंद करतच हृदयावर हात ठेवलेला होता. "हाय." मुद्दाम तिला त्रास देत होता तो. "तू आता गप्प बसणार आहेस की झोपू मी आता?" तिने काहीसं वैतागतच विचारलं. "तू आता झोपणार आहेस?" त्याने झटका लागावा तसं उठून बसत विचारलं. डोळे मोठे झाले होते. मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी तसा तो वागत होता. "हो." तो उठला तशी तिने अडखतच सांगितलं आणि तिकडेच त्याच्याकडे पाठ करून ती झोपली. "ही चिटिंग आहे." एका कुशीवर झोपलेल्या तिला त्याने पालतं करतच सांगितलं. तिने डोळे बंद करूनच खांदे उडवत दाखवले. "असं?" त्याने तिच्यासमोर बसत विचारलं तसं, पण ती काहीच बोलली नाही. तसं तिच्या बाजूला झोपतच त्याने तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ चेहरा केला. "आता बोला, मिसेस काया कुणाल मोहिते." त्याने तिच्या डोळ्यांवर फुंकर घालतच हळूवार विचारलं. तशी ती जास्त शहारली होती. घट्ट बंद केलेले डोळे आणि चेहऱ्यावर पसरलेली गुलाबाची छटा त्याला डिम लाईटमध्ये सुद्धा जाणवत होती. तसं गालात हसतच त्याने फुंकर मारली. "रेडी फॉर रोलर कोस्टर?" त्याने फुंकर मारतच विचारलं. तशी वेगळ्याच विश्वात गेलेली ती पुन्हा भानावर आली. "कुणाल." तिने अगदी लटक्या रागात लाडीक आवाजात त्याचं नाव घेतलं आणि त्याला धक्का मारत त्याच्याकडे पाठ केली. "अरे काय खोटं बोललो. खरं बोललो की हे असं असतं." तिच्या मानेवर ओठ फिरवतच तो बोलला होता. त्याचा तो आवाज आणि त्याचा तो स्पर्श तिला काहीच सुचू देत नव्हता. तिचे श्वास जड झालेले त्याच्या स्पर्शामुळे तिला बाकी काही सुचणं बंद झालेलं. त्याची टोचणारी दाढी आणि मधूनच चावणारे दात तिच्या सर्वच भावना गोठवून टाकत होते. तिच्या तोंडून निघणारे सुस्कारे आणि त्याचं नाव त्याला अजून उत्तेजित करत होतं. त्याच्या केसात हात गुंफून ती प्रतिसाद देत होती तसं तो तिला अजूनच खुलवत होता. "पिया." त्याचा आवाज आला तशी ती तिच्या डोळ्यातून अश्रूंचा थेंब बाहेर आलाच. "जेवलात?" तिने काळजीने विचारलं. बाहेर होता तो. पूर्ण दिवसात त्याला तिच्यासोबत बोलायला वेळ मिळाला नव्हता. खूप मिस करत होता तो. तिची काळजीसुद्धा वाटत होती, पण घरात पूजा होती, ती बिझी असेल असं माहीत होतं त्याला. त्यामुळे सुद्धा तिला फोन लावण्याचं टाळलं होतं. "तू जेवलीस? दूध घेतलंस?" तिच्या प्रश्नावर त्याने प्रतिप्रश्न केला तशी ती रागात त्याच्याकडे बघू लागली. "अरे इतकी का चिडतेस?" काळजी वाटत होती तिला तसं बघून त्याला हसू येत होतं. "वायनर सोनेसोबत असताना हे प्रश्न किती अर्थहीन आहेत हे तुला सुद्धा माहिती आहे." "तुम्ही जेवलात?" तिने चिडूनच विचारलं. तिच्या प्रश्नावर त्याने हसतच मान डोलावली. "तुम्ही आता कुठे जाताय का?" तिने डोळे बारीक करत तो कुठे आहे त्याचा अंदाज घेत विचारलं. तसं त्याने पुन्हा एक फक्त हुंकारा दिला. ती काहीही नाही बोलता बेडवर झोपूनच मोबाईल स्क्रीनवर दिसणाऱ्या त्याला पाहत होती. बहिणीसोबत आज गप्पा रंगल्या की नाही? त्यानेच तिला बोलतं करण्यासाठी विचारलं. "आज त्यांची फर्स्ट नाईट आहे." ती हळूवार बोलली तसं त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. आज कामाच्या व्यापात तो इतका अडकला होता की त्याबद्दल त्याला काही लक्षातच आलं नव्हतं. "ओ, तू का इतकी लाजतेस मग? तुला माझी आठवण येते का?" तिच्या चेहऱ्यावर पसरलेली लाली बघून त्याने मिश्किल नजरेने तिच्याकडे बघितलं. तशी तिने गालात हसतच नकारार्थी मान डोलावली. "मॅडम, त्यांची फर्स्ट नाईट आहे, आपली नाही इतकं लाजायला." तिला चिडवतच तो बोलला, पण त्यांचं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. लाजेचे भाव जाऊन तिच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली तशी ती खाली मान घालून शांत बसली. "पिया, काय झालं?" तिला असं अचानक शांत झालेलं बघून त्याला काही कळतच नाही. तिने फक्त नकारार्थी मान हलवली. तो फक्त तिला बघत होता. "पिया सॉरी." तो अगतिकपणे बोलला. "कितीही केलं तरी काही गोष्टी कधीच विसरता येत नाहीत. तसं हे सुद्धा दुःख होतं, जे कदाचित ती कधीच विसरू शकणार नाही. त्यांची फर्स्ट नाईट. त्यांच्यासाठी खास असलेल्या त्या क्षणाला ते एकत्र होतेच कुठे, जे त्या क्षणाच्या काही आठवणी असायला."
त्या क्षणी तो तिच्याजवळ नव्हता. ती इथे त्याची वाट बघत होती आणि तो मीनाक्षीसोबत लग्नानंतरची फर्स्ट नाईट सेलिब्रेट करत होता. तिने कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी त्या दिवसाची आठवण तिला दुखावून जातच होती. तुम्ही आराम करा, मी सुद्धा आता झोपते. स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न ती कसंबसं बोलली आणि त्याचं काहीच न ऐकता फोन ठेवून सुद्धा दिला. तिला बघत असलेल्या त्याने तिला तसं फोन ठेवताना बघून घट्ट डोळे बंद करून घेतले. पिया सॉरी गं. तो हळूच पुटपुटला. दिवसभर केलेल्या धावपळीत तो पूर्ण थकला होता. त्याला आरामाची खूप गरज होती. पण पियाला असं नाराज बघून त्याला झोप लागणं शक्यच नव्हतं. त्याच्या रूममध्ये लावलेल्या कॅमेऱ्याचा फुटेज त्याने त्याच्या मोबाईलवर पुन्हा लावला. पिया झोप ना बाळा, आता त्रास होईल गं तुला. तिच्या हातात त्याचा फोटो बघून तो मनातच बोलत होता. तिला त्रास होत होता, त्याचा त्रास त्याला सुद्धा होत होता. पण त्याहीपेक्षा काळजी होती ती उद्याच्या भेटीची. समोर ती होती तर डोक्यात उद्याचे विचार. त्याच विचारात कधी त्याला झोप लागली हे त्यालाच कळलं सुद्धा नव्हतं. कसे आहात अंकल आंटी? त्यांच्या समोर उभा राहून त्याने विचारलं तसे त्या दोघांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या होत्या. कुणाल, तू इथे काय करतोयस? ते मात्र रागातच डाफरले होते. मीनाक्षी कुठे आहे? तिला भेटायला आलो आहे. तो शांतपणे बोलत होता. करुणाचा शोध घेतानाच त्यांच्या माणसांना मीनाक्षीच्या आईवडिलांचा पत्ता समजला होता. त्यांच्याकडून नक्की काहीतरी पॉझिटिव्ह माहिती मिळेल ही खात्री होती, म्हणूनच तो आज इथे आलेला होता. तिच्यासोबत तुझा काही एक संबंध नाही, तू आता जाऊ शकतोस. तिचे वडील पुन्हा त्याच्यावर ओरडले. तिच्यासोबत माझा काही संबंध नाही हे अगदी खरं बोलतात तुम्ही, पण म्हणून मी इथून जाणार अजिबात नाही. तिची माहिती मिळाल्याशिवाय तर मी कुठेही जाणार नाही. तो शांतपणे बोलत होता. त्याच्या आवाजात किंचित सुद्धा माज, राग काहीच नव्हता. जमेल तितका शांतपणे बोलण्याचा तो नेहमीप्रमाणेच प्रयत्न करत होता. ट्रॅक आणि टी शर्ट घालून अगदी साध्या लुकमध्ये तो त्यांच्यासमोर उभा राहिलेला होता. बोलताना सुद्धा तो काळजी घेत होता. त्यांची जी काही माहिती त्याला मिळाली होती ती ऐकून त्यालाच खूप वाईट वाटलं होतं आणि म्हणून तो आज अगदी साध्या अगदी घरातल्या लुकमध्ये त्यांच्यासमोर उभा राहिलेला होता. अंकल, मीनाक्षी कुठे आहे? तेवढं सांगा, मी इथून निघून जातो. तुम्हाला त्रास देण्याचा हेतू माझा ना तेव्हा होता ना आता आहे. तो अगदी सौम्य आवाजात बोलत होता. माज कुठे आणि कधी दाखवायचा याची जाण होती त्याला. आधीच हरलेल्या माणसांना कसला माज दाखवायचा? तिचा आणि आमचा पत्ता काही एक संबंध नाही. ते रुक्षपणे बोलत होते तर बाजूलाच उभी असलेली त्यांची पत्नी मीनाक्षीची मॉम डोळ्याला पदर लावून रडत होती. ती तुमची एकुलती एक मुलगी आहे. त्याच्या आवाजात अविश्वास होता आणि होती. तिच्यामुळे आम्ही आमचं सारं काही गमावले बाळा. इतके वर्ष मेहनत करून आम्ही जे काही गमावलं ते सर्व काही तिच्यामुळेच तर गमावलं. तिच्यामुळे आम्ही आणि हो, तुझ्यामुळे सुद्धा. रागात थरथरतच ते बोलत होते. पैसा गमावलाच, पण नंतर तो पुन्हा कमवण्याच्या नादात तिने जे काही पाऊल उचललं, तोंड लपवायला जागा नाही ठेवली तिने. तिला अडवण्याचा प्रयत्न केला आम्ही, पण नाही. ती गेलीच. ती गेली त्याच दिवशी आम्ही तिच्याशी आमचे संबंध तोडले. त्यांच्या आवाजात राग आणि फक्त राग होता. तर तो सुन्न होऊन त्यांच्याकडे बघत होता. तिने सुसाईड अटेम्प्ट केला. त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघण्यासाठी त्याने सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावर होणारे बारीकसे भावसुद्धा त्याला मिस होत नव्हते. ती जगली काय किंवा मेली काय आम्हाला काही फरक पडत नाही, त्यांनी कडक आवाजात सांगितलं. त्यांची पत्नी बाजूला उभी राहून फक्त खाली बघत होती. तू निघू शकतोस. ते पुढे बोलले तसं त्याने फक्त होकारात मान हलवले. कुणाल, हे जे काही होतं त्याला जितकी ती रिस्पॉन्सिबल आहे तितकाच तू सुद्धा आहेस हे मात्र कायम लक्षात ठेव. फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तिच्यावर ही वेळ आली आहे. तू आमचा बिझनेस बंद केला नसतास तर ही वेळ आमच्यावर आलीच नसती. इथे आता आम्ही माझ्या वडिलांच्या घरात राहतोय. माझं जे काही होतं ते सर्व विकून मी माझ्या डोक्यावर झालेलं कर्ज पुन्हा फेडलंय आणि आता इथे राहतोय यांच्या उपकारावर. माझ्यामुळे यांना त्रास नको म्हणून मी बिझनेसमध्ये लक्ष देत नाही. मीनाक्षीच्या चुकीची शिक्षा तू यांना देऊ नकोस. मी तुझ्यासमोर हात जोडतो. त्यांनी हात जोडले तसं कुणाल पुढे झाला. अंकल, मीनाक्षी जे काही वागली त्याची शिक्षा मी तिला दिली आहे. तुम्ही तिला तेव्हा मदत केलेली म्हणून तुमच्यावर ही वेळ आली. तुम्ही डॅडचे फ्रेंड आहात, तुम्ही हात जोडू नका. तो शांतपणे बोलला. हात जोडू नका. डॅडचा मित्र आहे, मग का तू ते सर्व परत देईल जे आम्ही गमावलं आहे? त्यांच्या चेहऱ्यावर तिरस्कारपूर्ण हसू पसरलं होतं. अजिबात नाही. मी तितका चांगला अजिबात नाही. फक्त यापुढे मला तुमच्याशी वाईट वागायला लावू नका इतकंच सांगेन मी. तो बोलला तसं त्यांच्या नजरेत राग आणि प्रश्न दोन्ही भाव होते. मीनाक्षी पुन्हा माझ्या आयुष्यात आली आहे. तिच्यामुळे मी माझं बाळ गमावलं आहे. काही क्षणासाठी कुणालचा आवाज जड झालेला, पण त्याने तो लगेच नॉर्मल केला.
तिचे डॅड काहीच बोलले नाहीत. करुणा, ती आली होती माझ्या ऑफिसमध्ये. त्या दोघींना माझ्यापासून लांब राहायला सांगा. कुणालने निर्विकारपणे सगळं काही सांगितलं. करुणा कुठे आहे? साशंक होत मीनाक्षीच्या डॅडने विचारलं. कुणालला काही समजलं आहे आणि तो शांत आहे असं होऊ शकत नाही, इतकं तर ते नक्कीच जाणत होते. निदान आता तरी 2 दिवसात येईल ती, पण पुढे तिने काही जर केलं तर कधी येईल किंवा येणारच नाही ते मला माहिती नाही. त्याने सांगितलं आणि तिकडून तो निघून गेला. गाडीत आल्या त्याने सीटवर स्वतःला झोकून टाकलं. इतका वेळ धीटपणे उभा होता तो, पण आता मात्र कोलमडून गेलेला होता. काय चुकलं होतं त्याचं हेच त्याला कळत नव्हतं. मीनाक्षीवर तर त्याने प्रेमच केलं, पण तरीही ती तसं वागली होती. फक्त पैशासाठी तिने नयनची साथ दिली. म्हणून त्याने तिच्याकडून तोच पैसा काढून घेतला होता. ती लढू शकत होती, ती पुढे काहीही करू शकत होती. कारण नंतर त्याने पुन्हा तिला कधीच त्रास दिला नव्हता, पण स्वतःचं अस्तित्व ती टिकू शकली नव्हती. यात त्याचा दोष नव्हता. पियावर प्रेम करत होते हे त्याने मीनाक्षीला स्पष्ट सांगितलं होतं, पण नाही. त्यावेळीसुद्धा ती त्यांच्यामध्ये येऊ पाहत होती. तिने इतकं केल्यानंतर तो तिला सहज सोडणार नव्हता. शक्य तरी होतं का ते? कधीच नाही. माझ्याबद्दल कोण काय विचार करतोय याचा मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासाठी माझं कुटुंब महत्त्वाचं आहे. माझ्या कुटुंबाच्या विरुद्ध कोणी जाण्याचा प्रयत्न केला तरी त्याची अशीच अवस्था होईल. मीनाक्षी, जर माझं बाळ जाण्यामागे तू असशील तर तुझी काय अवस्था होईल हे मी सुद्धा नाही सांगू शकत. त्याने रागातच हाताच्या मुठी आवळत स्वतःचा राग कंट्रोल केला होता. तर भेटूयात पुन्हा एका नवीन भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.